सोलापूरच्या हद्दवाढ भागात नियमित पाणी पुरवठा करावा, तसेच हद्दवाढ भागात दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे। यामुळे सोलापुरातील ठाकरे गट आक्रमक झालाय। यावेळी ठाकरे गटाकडून हद्दवाढ भागात स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। समस्यांचं निराकरण नाही झालं तर आंदोलनाचा इशारा देखील ठाकरे गटाने दिलाय। गेल्या 8 दिवसापासून जुळे सोलापूर भागामध्ये आणि हद्दवाढ भागामध्ये जे महापालिकेतर्फे पाणी पुरवठा होतो ते पाणी गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाणी नळाला येत होता। अशा काही नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे काल मी स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी पाहणी केला असता तिथं स्वच्छता तर नव्हतीच, परंतु तिथं जो मेन जेई आहे त्यांनी उपस्थित नव्हते। मग तिथले जे मॅडम होते त्यांनी सगळं दाखवलं। अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे स्लॉटमध्ये पाणी आपल्याला फिल्टर करून देतात त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये काही मासे मेले, तर शूटिंग सुद्धा आम्ही केलंय। काही किडे सुद्धा तिथे पडलेले होते। मग त्यांनी सांगितले की अपुरा कर्मचारी आहे। मग त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काल बघितल्यावरती आज असं नागरिकांना आपण त्रास देऊ नये आणि सोलापूर हा स्मार्ट सिटी असताना नागरिकांना चांगलं पाणी देणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं। आयुक्त साहेबांची सकारात्मक चर्चा झाली आणि आयुक्त साहेब स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन जे काही समस्या असेल ते लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू असं आश्वासन आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत। जर हे आश्वासन साहेबांनी पाळलं नाही तर आपण शिवसेनेच्या स्टाईलनं इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू।